उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात भोलेबाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाल्याच्या एक दिवसानंतर पोलिसांनी या बुधवारी त्यांच्या FIR मध्ये मात्र याबाबतचे नाव मात्र काही घेतले नाही। मंगळवारी घडलेल्या या घटनेपासून हा बाबा अंडरग्राउंड झाला आहे। पोलिसांनी सांगितले आहे की तो उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील त्याच्या आश्रममध्ये मात्र गेला नाही। या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली या हाथरस घटनेत काय झाले होते ते जाणून घेऊ आणि आपण म्हणजेच महाराष्ट्रामधील लोकांना या घटनेपासून काय धडा घेतला पाहिजे हे देखील जाणून घेऊ। सर्वांना नमस्कार, मी विशाल नरते आणि तुम्ही पाहत आहात रिपोर्ट विथ विशाल। भोले बाबा याला बाबा नारायण हरी आणि साकार विश्व हरी भोले बाबा असे म्हणूनही ओळखले जाते। 2 दशकांपूर्वी त्यांनी पोलीसची नोकरी सोडली आणि ते धर्मोपदेशक बनले। याचा अर्थ तो एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि या ग्रुपमध्ये येण्यापूर्वी तो एक सरकारी नोकरी देखील करत। हा बाबा मात्र अनेक आश्रमांचा मालक देखील आहे। तो कसगंज जिल्ह्यातील बहादूरनगर या गावातील एक रहिवासी आहे। तो 60 वर्षांचा आहे आणि त्याला कोणतेही मूलबाळ नाही। घटनेच्या दिवशी या जागी सत्संगासाठी 2 लाख वरून अधिक गर्दी जमली होती आणि पावसामुळे मैदान चिखलमय आणि निसरडे झाले होते। ज्या मैदानावर हा कार्यक्रम होणार होता ते थोडे तिरकस देखील होते। प्राथमिक अहवालानुसार या चेंगराचेंगरी झाली कारण या बाबांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तेथील लोकांना धक्का दिला, कारण त्यांनी त्या बाबाच्या पायाजवळची धूळ गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि निसरड्या उतारामुळे ही परिस्थिती आणखीनच वाढली। मंगळवारी दुपारी 2 वाजता ते या कार्यक्रमासाठी आले। त्याचे हे सो कॉल्ड भक्त त्याच्या पायाखाली धूळ घेण्याचा प्रयत्न करत होते। मग काय, एकीकडे या घटनास्थळावरून पळून गेलेल्या बाबाचे गाठी घेऊन असलेले मदतीदार संघ आणि दुसरीकडे एक पाण्याने भरलेले 3 फूट खोल आणि त्यामुळे महिला, मुले व पुरुष हे चिरडले गेले असे पोलिसांचे म्हणणे आहे। उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी येथील धार्मिक कार्यक्रम आयोजकांविरुद्ध एक FIR नोंदवली, ज्यामध्ये केवळ 80,000 लोकांना परवानगी असतानाही येथे 2.5 लाख लोक या कार्यक्रमात होते आणि पुरावे लपवल्याचा आणि अटी भंग केल्याचा आरोप देखील केला आहे। स्थानिकांनी सांगितले की त्याने एका मुलीला दत्तक घेतले होते, तिचा मृत्यू सुमारे 16-17 वर्ष पूर्वीच झाला होता। या सगळ्यावरून मला याबाबतची आठवण आली। त्याने देखील एक मुलीला दत्तक म्हणून घेतले होते आणि या बाबाने खाल्लेले अर्धे फळ देखील मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये देण्यास तयार होते। त्यानंतर बाबा कधीही देणगी मागत नव्हता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आणि त्यांचे हे आश्रम हे अचूक देणगीवर बनवले गेले आहे। हे आश्रम तर वाटत नाही, हा तर एक इलाज आहे। याचे तुम्ही फोटोज बघू शकता। आपल्या महाराष्ट्रातही हा बाबांचा खेळ खूपच लोकप्रिय, विशेषतः खेड्यापाड्यात आणि ग्रामीण भागात, जिथे लोक खूपच अंधश्रद्धाळू, खूप धार्मिक आणि कमी शिकलेले आहेत, ते सहजपणे या बाबांच्या म्हणण्याला फॉलो करतात। मला आठवते मागच्या वर्षी हा बाबा औरंगाबाद मध्ये आला होता आणि अचानक त्याच्या प्रवचनासाठी इतकी मोठी गर्दी देखील जमली होती आणि त्याच्या प्रवचनाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठा ट्रॅफिक जॅम देखील लागला होता। अशा अननेसेसरी लोकांना लाखो प्रमाणात फॉलोअर्स मिळत आहे आणि यासारख्या लोकांचं काय, हा व्यक्ती कोण आहे हे 90% लोकांना माहित देखील नसेल।
यांचे नाव आहे अनिल काकोडकर. मध्य प्रदेशमधील परभणी जिल्ह्यातील जन्मलेले आणि मुंबईमध्ये त्यांची शिकवण झाली. ते एक न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत. आता रिटायरमेंट झालेले ते भारताच्या न्यूक्लिअर असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि पूर्वी बॉम्बे येथील बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याचे संचालक देखील होते. थोरियम या घटकाचा न्यूक्लिअर फ्यूल म्हणून वापर करून जे भारताने विविध न्यूक्लिअर टेस्ट केल्या त्यामध्ये यांचा मोठा हात आहे. त्यांना 1998 मध्ये पद्मश्री, 1999 मध्ये पद्मभूषण आणि 2009 मध्ये पद्मविभूषण हा देखील मिळालेला आहे. अशा व्यक्तिमत्वाला लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, म्हणजेच फॉलो देखील केले पाहिजे. आणि अशा सारख्या व्यक्तींना नाही. शेवटी मी सांगू इच्छितो की मी असे म्हणत नाही की तुम्ही लोक कोणत्याही देव बाबांचे अनुसरण करणे पूर्णपणे थांबवा. काही बाबा जे की यासारखे असतात ते पॉझिटिव्ह शिकवण देखील देतात. या बाबाचे स्वतःच्या कंपनीच्या औषधांचा प्रचार करणे हे चुकीचे आहे, परंतु त्यांच्या योगाच्या शिकवणीने मात्र लाखो लोकांच्या आयुष्य सुधारले आहे. फक्त या गव्हर्नमेंट प्रकारच्या लोकांना फॉलो करताना आपल्या मेंदूतील थोडा लॉजिक वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या हादरक घटनेबद्दल काय वाटते ते मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.